राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत। खडसे कुटुंबांना महसूलचा दिलासा मिळालेला आहे 137 कोटीचा। त्या आपल्या सोबत काय त्यांची या संदर्भात माहिती आहे, काय सांगाल? मुळामध्ये अवैध गौण खनिज काढल्याचा ठपका जो ठेवण्यात आलेला होता तो चुकीचा होता। अशा स्वरूपाचं गौण खनिज कधी काढण्यात आलेलं नव्हतं किंवा त्याची चोरी झालेली नव्हती। याबाबत जी चौकशी करण्यात आलेली ती चौकशी एकतर्फी होती। त्यामध्ये आमचं कुणाचंही म्हणणं ऐकून घेतलं गेलं नव्हतं। नैसर्गिक न्याय तत्वानुसार आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय निर्णय देणं म्हणजे अन्यायकारक होतं आणि त्यामुळे राज्य सरकारला आम्ही विनंती केली होती की आमचं म्हणणं आधी ऐकून घ्या ना, काय म्हणणं आहे ते। आणि राज्य सरकारने ती विनंती मान्य केली आणि राज्य सरकारने प्राथमिकदृष्ट्या हे मान्य केले की हा जो अहवाल आलेला आहे हा सदोष आहे आणि त्यामुळे त्याला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे। लोकसभेसंदर्भात काय सांगाल? लोकसभेच्या तयारी आता जागा वाटपाबाबत काय वाटतं? आज जळगाव लोकसभेची जागा शिवसेनेला आणि रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेली आहे। आता उमेदवारीच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे आणि काही उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बहुतेक उद्या घेण्याची आम्ही शक्यता आहे आणि त्या उमेदवारांची मुलाखत झाल्यानंतर वरिष्ठांकडे ते नाव पाठवू आणि त्या माध्यमातून वरिष्ठ जो निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असेल। रावेरसाठी तुमचं नाव येत आहे, तुम्ही इच्छुक आहात भाऊ? रावेरसाठी माझे पूर्वीपासूनच फार पूर्वीपासून म्हणजे आजचेच नाही तर गेल्या काही वर्षापासून मला या लोकसभा क्षेत्रात निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे, परंतु माझी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला डॉक्टरांनी या ठिकाणी अजून तरी परवानगी दिलेली नाही। आताही याबाबत मी डॉक्टरांकडे सल्ला मागितलेला आहे, परंतु मला अजून 2 ब्लॉकेज आहेत आणि त्यामुळे डॉक्टरांची अजून तरी संमती मिळालेली नाही। अशी संमती जर मिळाली तरच मी निवडणूक लढवेल, अन्यथा याबाबत पक्षाचा आदेश असेल त्यानुसार कारवाई करेल। हे होते राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे। रवी गोरे, TVN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।